मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बाही डिझाइन बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी बघू शकता बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या उंची अनुसार इथे कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे 10 इंच उंची मी बाहीची घेतलेली आहे। हे पहा, इथे घडी मी इथे 9.5 ची टाकलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मापानुसार इथे घडी आणि उंची टाकायची आहे। आता इथे बघू शकता खालच्या बाजूला हा काठ होता, तो मी इथे कट करून घेतलेला आहे। हा ब्लाउज पीसाचाच काठ आहे, तो इथे मी फक्त बाहीच्या साईडला होता खालच्या बाजूला, तो फक्त इथे मी कट करून घेतलेला आहे। कारण की ह्या काठापासूनच आपल्याला सुंदर अशी बाही डिझाइन इथे तयार करायची आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाह्या एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मध्य घ्यायचं आहे। पहा, बघू शकता इथे मध्याचं कटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे। हे पहा, आता इथून खालच्या बाजूने आपल्याला 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने वरच्या बाजूला एक 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून अशा पद्धतीने हे पहा इथे एक 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। ही बंद बाजू आहे, बघू शकता ही ओपन बाजू आहे। आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, इथूनच एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। सुंदर अशी काठापासून डिझाइन तयार होणार आहे। हे पहा, आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे। दोन्ही सुद्धा एकसारखंच पकडा, म्हणजे तुमचं दोन्ही सुद्धा सारखंच मार्किंग इथे होणार आहे। आता इथे आपल्याला ब्लाउज पीसावरती कट केलेली बाही आहे, बघू शकता इथे त्याच्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे। पहा, हे व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने समोरासमोर। खोलगट आणि उंच बाजू बघूनच ठेवायचं आहे। पहा, बघू शकता अशा पद्धतीने अस्तरचा कपडा आपल्याला वरच्या बाजूला इथे ठेवून घ्यायचा आहे। बघू शकता हा सुद्धा मी इथे वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवून पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हे दोन्ही सुद्धा शिलाई करून घेतलं। आता हा मधला कपडा आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मारा। हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे, बघू शकता इथे अशाच पद्धतीने आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, जास्त सुद्धा कट करू नका, अस्तर कट होईल, सावकाश कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आता हे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। इथून सुरुवात करायची आहे। आता हे सुद्धा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्रिकोण तयार होतो म्हणजे तुमचं तिथे। हे पहा, अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एक कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा शिलाई करून झालेला आहे, बघू शकता। आता इथून आपल्याला व्यवस्थित इथून सुरुवात करायची आहे। पूर्ण व्यवस्थित आपल्याला दोन्ही सुद्धा हे शिलाई करून घ्यायचं आहे। हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे, बघू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे। हा इथे काठ घेतलेला आहे, बघू शकता। मधून मी हा कट करून घेणार आहे। पहा, अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे। आता हे आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक दाबटीप सुद्धा टाकायची आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आणि एक दाबटीप सुद्धा मारून घेतलेली आहे। शिलाईमध्ये फक्त हे जास्त तुम्ही पकडायचं आहे। अशा पद्धतीने आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवा, एकसारखं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे एकसारखं। हे अशा पद्धतीने, म्हणजे दोन्ही सुद्धा बाह्यांना आपल्याला 2 हे लागणार आहे।
हे मधून व्यवस्थित आपण कट करून घेतलेलं आहे। आता ह्याचा आपल्याला मध्य करायचं आहे, बघू शकता ह्याचा सुद्धा व्यवस्थित आपल्याला असा मध्य करून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने। हे पहा ह्याचा सुद्धा मध्य करून घ्यायचा आहे आणि ह्याचा सुद्धा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा बघू शकता 2 इंच सुद्धा मी इथे मध्य करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला ह्याला पाठीमागच्या बाजूला अस्तर लावून घ्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने। हे पहा हे व्यवस्थित ठेवा, हे पहा अशा पद्धतीने। ह्याच्या सुद्धा इकडच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित अस्तर लावून घ्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पाठीमागच्या बाजूला आपल्याला इथे अस्तर सुद्धा लावून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता हे अस्तर लावून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा अस्तर लावून घ्यायचं आहे पाठीमागच्या बाजूला। आता इथे बघू शकता ही बाही आपली, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित बरोबर हा मध्य आहे, बघू शकता हा सेंटर आपला। हे पहा इथे कट आहे, बघू शकता असा तुम्ही मारून घ्यायचा आहे, म्हणजे हे पहा अशा पद्धतीने हे मध्याचं मार्किंग आहे का आपलं त्याच्यावरती बरोबर असा हा मध्यभागी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। पहा हे अंतर दोन्हीत सुद्धा हे समान झालं पाहिजे, इकडची बाजू सुद्धा आणि इकडची बाजू सुद्धा। आता हे आपल्याला इथून शिलाई करून पूर्ण व्यवस्थित इथपर्यंत घ्यायचं आहे। आता ही सुद्धा बाही आपल्याला ह्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा शिलाई करून झालेला आहे, बघू शकता एकसारखा आहे का हे चेक करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने। आता हा पाठीमागचा कपडा थोडासा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, पहा व्यवस्थित कट करा। हे पहा अशा पद्धतीने हा व्यवस्थित कट करा। हे पहा अशा पद्धतीने पकडून, हे पहा थोडंसं अंतर ठेवा। हे पहा अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। इकडच्या सुद्धा बाजूचा इथे तुम्ही हात शिलाई केली तरी चालेल, थोडंसं फोल्ड करून हात शिलाई केली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पहा बघू शकता थोडंसं असं फोल्ड करायचं आहे, पहा अशा पद्धतीने। आणि तुम्ही इथे हात शिलाई केली तरी सुद्धा चालेल पूर्ण बाजूला, म्हणजे तुमचे धागे सुद्धा निघणार नाहीयेत तिथे। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाह्यांना लेस लावून घ्यायची आहे। आता इथे पुढच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाह्यांना आपल्याला इथे पाइपिंग टाकायची आहे। इथे तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल तेवढी तुम्ही इथे पाइपिंग ठेवू शकता। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला बटन तयार करायचे आहेत। हे पहा इथे मी बटन घेतलेला आहे आणि ब्लाउज पीस मधलाच हा कपडा आहे, बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। हे पहा इथे बघू शकता आणि इथे हे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि कट करताना थोडासा कपडा अशा पद्धतीने कट करायचा आहे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने। आता दुसरं सुद्धा बटन आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचं आहे, ते बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला खालच्या बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि असा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने हा कपडा व्यवस्थित कट करा। हे पहा बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने हे बटन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने सर्व बटन इथे मी तयार करून घेतलेले आहेत। आता इथे बघू शकता मध्यावरती मार्किंग केलेलं आहे। हे पहा इथे दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे सुद्धा आणि एकसारखे लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ते लावून सुद्धा बटन घ्यायचे आहेत। इथे बघू शकता इथून मधून हे 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता इथून खाली आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून परत एकदा खाली आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे इथून मी 1 इंच घेतलं, इथे मी 2 इंच घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने चारी सुद्धा बाजून आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। दोरा थोडासा अशा पद्धतीने हे पहा गुंडळून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे धागे पूर्ण आपल्या आतल्या बाजूला जाणार आहेत ते। हे पहा आणि व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे तिथे धागे सुद्धा दिसणार नाहीये। हे पहा अशा पद्धतीने सर्व आपल्याला बटन अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। हे पहा पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या, म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल आणि पटकन निघणार सुद्धा नाहीये। आणि पाठीमागच्या साईडला दोरा तोडताना थोडासा वरती तोडून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा पॅक करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित इथे मी बटन सुद्धा लावून घेतलेले आहेत। हे पहा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने समान अंतरावरती बटन लावून घ्यायचे आहेत। हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंना इथे मी बटन लावून घेतलेले आहेत। इथे बघू शकता बाही आपली तयार झालेली आहे। हे पहा ही सुद्धा बाही आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला ती जोडून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे मी ब्लाऊज डिझाईन सुद्धा तयार करून घेतलेली आहे। बघू शकता इथे आता ह्याच्यावरती हा पुढचा भाग आहे। बघू शकता ह्याच्यावरती हा पाठीचा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच इथे आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा आणि इथे सुद्धा। आता इथे आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे। बघू शकता इथे ही खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे। हे पहा ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे। बघू शकता इथे बाही खोलगट बाजू आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला आणि बाही जॉईन करताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे। हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे। डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते पूर्ण आपली पॅक होऊन जाईल। आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। अशा पद्धतीने पकडायचं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे। बघू शकता इथे खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। जी पद्धत तुम्ही वापरता तीच पद्धत इथे तुम्ही वापरायची आहे। दंडगेर मोजून घ्यायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग टाकून तुम्ही इथे फिटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे। ह्याच्यावरती अशा पद्धतीने मी ब्लाऊजची डिझाईन सुद्धा तयार केलेली आहे। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही अशाच पद्धतीने काठपदर साडीवरचा ब्लाऊज असेल तर अशाच पद्धतीने नक्की शिलाई करायची आहे। सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे। बघू शकता इथे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।